मी प्रतिनिधित्व करत असलेला सांगवी प्रभाग क्रमांक 3 1997 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. जवळपास 27 वर्ष पूर्ण झाली आहेत महानगरपालिकेची स्थापना होऊन, आणि तेव्हापासूनच हा माझा सांगवी प्रभाग हा महानगरपालिकेतील परिसर आहे. तरी सुद्धा मूलभूत सुविधांपासून माझा हा प्रभाग विकासापासून कोसो दूर असलेला प्रभाग आहे. सांगवी प्रभागातील नागरिकांना माणूस म्हणून जगता यावे याकरिता काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सीबीएसई शाळा संदर्भातला. महानगरपालिकेच्या वतीने चालवली जाणारी सीबीएसई शाळा उभारणे. महानगरपालिकेच्या वतीने चालणारी एकही प्राथमिक किंवा माध्यमिक स्वरूपाची शाळा माझ्या प्रभागामध्ये अद्याप सुरू केलेली नाहीये. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 2 शाळा आहेत, पण ज्यांची खूप दुरावस्था झालेली आहे आणि दिवसागणिक त्याची लोकसंख्या सुद्धा कमी झालेली आहे. जिकडे आमच्या सांगली येथे हिंदू स्मशानभूमीच्या असलेल्या अपुऱ्या सुविधा आणि पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी होणारा त्रास लक्षात घेता तिथे आधुनिक पद्धतीची विद्युत दाहिनी उभारणी आणि स्मशानभूमी येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. माझा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मलनिसारण वाहिनी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे रिव्हर्स सर्वेक्षण करणे यावा. महापौर महोदय, मी जवळ 17 मार्च 2026 रोजी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं या संदर्भात, आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मी पाठपुरावा सुद्धा केला, पण अद्याप याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रोसेस ही सुरू झालेली नाहीये. हे रिव्हर्स सर्वेक्षण करण्याचे मागचे 2 उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे माझ्या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी चेंबर हे पूर्णपणे तुंबून गेलेले आहेत, नाल्या सगळ्या तुंबलेल्या आहेत. त्याची तुरळक जरी पाऊस पडला तरी ते पूर्ण नाल्याचे पाणी बाहेर येते, आणि आताच्या सध्या परिस्थितीमध्ये लोकांच्या घरांमध्ये ती पाणी जात नाही अशी परिस्थिती झाली आहे. की पिण्याच्या पाणीमध्ये सुद्धा जवळपास 1 ते 2 तास हा गटाराचं पाणी येतं, कारण की ड्रेनेजची जी लाईन आहे ती पिण्याच्या पाण्याला कुठेतरी लिकेज असल्यामुळे ती जोडली गेलेली आहे. तर त्यामुळे माझा रिव्हर्स सर्वेक्षणचा हा मुद्दा मी मार्च मध्येच दिला होता, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जर ह्या गोष्टींची अंमलबजावणी झाली असती, काम जर सुरू झालं असतं तर कदाचित आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात त्याच्यावरती काम झालं असतं. हा मुद्दा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक शिल्पाचा पुतळा येथे खाऊ गल्ली उभारणे या बाबतीत. तर महानगरपालिकेच्या हद्दीत विमानतळाला लागून छत्रपती संभाजी महाराज चौक शिल्पकार पुतळा ते चैतन्यनगर या रस्त्यावर उद्यान उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 आणि 3 भागातील हजारो नागरिक येत असतात, पण छत्रपती संभाजी महाराज चौक पुतळा येथे असलेल्या पोलीस चौकी आणि आरोग्य केंद्राच्या शेजारी असलेल्या जागेत खाऊ गल्ली उभारल्यास आमच्या स्थानिक महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळेलच, सोबतच महानगरपालिकेचे उत्पादन सुद्धा वाढेल. त्यामुळे या संदर्भात आपण तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, या निमित्ताने मी तुम्हाला विनंती